हॅलो एव्हरीवन, वेलकम टू अवर यूट्यूब चॅनल. आज आपण पाहणार आहोत वर्ग 10वा विषय इंग्रजी चॅप्टर 1.5 हिज फर्स्ट फ्लाईट या पाठाचं इंग्लिश वर्कशॉप. चला तर मग सुरुवात करूयात. पहिली ॲक्टिव्हिटी आहे स्टेट वेदर द फॉलोइंग स्टेटमेंट्स आर ट्रू ऑर फॉल्स. की खाली दिलेली विधानं सत्य आहेत की असत्य आहेत ते ओळखा. फर्स्ट स्टेटमेंट, द यंग सीगल वॉज नॉट कॉन्फिडंट अबाउट द ॲबिलिटी ऑफ हिज विंग्स. त्या छोट्याशा सीगल पक्षाला आपल्या पंखांच्या क्षमतेवर विश्वास नव्हता. हे स्टेटमेंट ट्रू आहे. सेकंड स्टेटमेंट, द यंग सीगल्स पॅरेंट्स गायडेड अँड इम्प्रूव्ड हिज सिबलिंग्स इन द आर्ट ऑफ फ्लाइंग. त्या छोट्याशा सीगल पक्षाचे आईवडील त्याच्या भावंडांना उडण्याच्या कलेबद्दल मार्गदर्शन करत होते आणि त्यात ते सुधारणा घडवून आणत होते. हेही स्टेटमेंट ट्रू आहे. थर्ड स्टेटमेंट, वेन द यंग सीगल प्रिटेंडेड टू बी फॉलिंग अस्लीप हिज पॅरेंट्स नोटिस्ड हिम. जेव्हा छोटासा सीगल पक्षी झोपेचं नाटक करत होता त्याच्या आईवडिलांनी त्याला नोटीस केलं. हे सेंटेन्स फॉल्स आहे. सेंटेन्स डी, फ्लाइंग अक्रॉस द यंग सीगल द मदर ड्रॉप्ड अ पीस ऑफ फिश इन टू हिज बीक. छोट्या सीगल पक्षाकडे उडत असताना त्याच्या आईने माशाचा एक तुकडा त्याच्या चोचीत दिला. हे स्टेटमेंट फॉल्स आहे. त्यानंतर सेकंड ॲक्टिव्हिटी, कंप्लीट द फॉलोइंग स्टेटमेंट्स. खाली दिलेली विधाने आपल्याला पूर्ण करायची आहेत. फर्स्ट स्टेटमेंट, द सीगल इज अफ्रेड टू फ्लाय बिकॉज. द सीगल इज अफ्रेड टू फ्लाय बिकॉज he thought that his small short wings would never support him to fly and he would fall and drown in the sea. Statement B, young birds are afraid to make their first flight because young birds are afraid to make their first flight because they are not confident at their first flight. Statement C, human beings find it difficult to face great challenges because human beings find it difficult to face great challenges because I think human being also finds it a challenge to take its first steps. It is their natural instinct. When they try to stand and then to take further steps, they are afraid of falling and getting injured. So they are cautious and alert but not give up. त्यानंतर थर्ड ॲक्टिव्हिटी, रीड द फॉलोइंग वर्ड्स केअरफुली. की खाली दिलेले शब्द काळजीपूर्वक वाचायचे अँड मेक मिनिंगफुल सेंटेन्सेस ऑफ युअर ओन. आणि या शब्दांपासून तुम्हाला अर्थपूर्ण वाक्य तयार करायचे अँड राईट इट इन युअर नोटबुक. आणि ते तुम्हाला तुमच्या नोटबुकमध्ये लिहायचे आहेत. तर पहिला शब्द दिलेला आहे प्लेंटिवली. अँड द सेंटेन्स, a young widow plaintively mourned when she saw her husband's dead body in a coffin covered by tricolor. Second word is given monstrous. And the sentence, a monstrous wave swallowed the boat with some fishermen in it. Third word is bacon. The sentence, they were all beckoning him to join their team but he did not respond. Fourth word,
curveting. And the sentence, the eagle was curveting to land onto the ground to catch his prey. Fifth word is wet. And the sentence, he whetted his knife to cut the unwanted plants in the garden. Last word, soar. And the sentence, the rocket soared up into the air. Fourth activity, read the following words carefully. खाली दिलेले शब्द काळजीपूर्वक वाचायचे आहेत. And fill in the blanks by choosing appropriate words given in brackets. की ब्रॅकेट्समध्ये जे काही शब्द दिलेले आहेत त्या शब्दांपैकी योग्य शब्द निवडून रिकाम्या जागा भरायच्या आहेत. आता ब्रॅकेटमध्ये कोणकोणते वर्ड दिलेले आहेत ते वाचून घेऊयात. ब्रॅकेटमधील वर्ड आहेत अफ्रेड, प्लंग्ड, अपियर्ड, श्रीली, स्किम्ड, डेवर्ड, कॉवर्डाईज. आता हे शब्द आपल्याला रिकाम्या जागेत लिहायचे आहेत. फर्स्ट सेंटेन्स इज अरुण इज फुल ऑफ डॅश डॅश and the answer is cowardice. The full statement, Arun is full of cowardice. Statement B, the violin played very dash dash and merrily. The word, appropriate word here is shrilly. Complete sentence, the violin played very shrilly and merrily. Statement C, Ravi said, are you really dash dash of the dark? The appropriate word is afraid. Complete sentence, Ravi said, are you really afraid of the dark? Statement D, the whole village dash dash into darkness. Appropriate word we'll write here, that is plunged. Complete sentence is the whole village plunged into darkness. E, the lions dash dash their prey hungrily, and the word is devoured. Sentence, the lions devoured their prey hungrily. F, he dash dash through the report. Appropriate word is skimmed. He skimmed through the report. G, one by one the stars dash dash in the sky. Appropriate word is appeared. And the sentence is, one by one the stars appeared in the sky. Fifth activity, read about the space mission of Sunita Williams. की सुनीता विल्यम्सच्या अंतराळ मोहिमेविषयी वाचा. इमेजिन यू आर गोइंग टू इंटरव्ह्यू हर. आणि अशी कल्पना करा की तुम्ही तिचा इंटरव्ह्यू घेत आहात. फ्रेम 10 to 12 इंटरव्ह्यू रिलेव्हंट क्वेश्चन्स रिगार्डिंग. आणि 10 ते 12 इंटरव्ह्यू क्वेश्चन आपल्याला तयार करायचे आहेत. कशा संबंधित तर फर्स्ट, हर अर्ली लाईफ ट्रेनिंग, तिचं सुरुवातीचं जीवन, तिची ट्रेनिंग. त्यानंतर एज्युकेशन, शिक्षण. हर ॲक्च्युअल फ्लाईट इन टू स्पेस, की त्यांची वास्तविक फ्लाईट स्पेसमधील. फ्युचर प्लॅन्स, भविष्यात काय प्लॅन आहेत ते. आणि फिफ्थ, हर मॅसेज टू व्ह्युअर्स, आणि बघणाऱ्यांना त्यांना काय मेसेज द्यायचा आहे ते आपल्याला या ठिकाणी क्वेश्चनच्या माध्यमातून विचारायचं आहे. हॅलो मॅडम, कॉंग्रॅच्युलेशन्स ऑन युअर ग्रेट अचीवमेंट्स इन द स्पेस मिशन. मे आय आस्क यू अ फ्यू क्वेश्चन्स अबाउट युअर करियर अँड मिशन. फर्स्ट क्वेश्चन, कुड यू प्लीज टेल मी अबाउट युअर बर्थ प्लेस, फॅमिली अँड अर्ली एज्युकेशन. Second, what motivated you
to do MSc in engineering management, where did you do it? Third, what was your experience as a naval aviator in 1989? Fourth question, when and where did you begin your astronaut candidate training? Fifth question, when were you selected by NASA for astronaut program? Sixth, will you please tell me about your experience at NASA? Seventh, how did you feel when you were aboard the Space Shuttle Discovery to join the Expedition 14? Eighth, how many days did you stay in the space during the Expedition 14? Ninth, you have eclipsed the record in space by a woman. What was that record? 10th question, what can you tell me about your second expedition 32-33? What was your part in it? 11th question, you took to the ISS a copy of Bhagavad Gita and a figurine of God Ganesh and samosas. What was the thought behind it? 12th question, how did the government of India honor you? Why? 13th question, what is your message to the young Indian generation? 6th activity, describe in your notebook the challenges you faced while learning to ride a bicycle, swimming or any skill. तुम्ही बायसिकल किंवा स्विमिंग किंवा इतर स्किल शिकत असताना तुम्हाला कोणकोणते अडथळे आले, त्यांना तुम्ही कशा पद्धतीनं पार पाडलं, हे तुम्हाला तुमच्या नोटबुकमध्ये लिहायचं आहे. टेक हिंट्स फ्रॉम द वेब टू कंप्लीट युअर राईटअप. आणि हे करण्यासाठी तुम्हाला खाली दिलेली जी काही वेब डायग्राम आहे, या वेब डायग्रामची मदत घ्यायची आहे. बघा वेब डायग्राममध्ये काय दिलं आहे, लर्निंग बायसिकल, challenges, confidence, risk, daring, fear. Riding a bicycle. Though some people think that riding a bicycle is a very simple, easy thing, but it is not true. It is a challenging job. When you begin to learn cycle, you must have to drive away and win over the fear of falling. While riding a cycle, you are bound to fall once or twice or more and may get injured. So you must be bold and forget your fear of falling. Secondly, as a beginner, don't fully depend on trainer or a supporter. Otherwise, you will never learn cycling. You should ride on your own with determination. You must be steady, stable and patient. You will have to look straight ahead of you and not to the handle or pedal or anywhere else. Sit properly on the seat and hold the handle firmly. Balancing is the next task or challenge. Be alert and ride the cycle carefully. Pay attention to the vehicles coming in your way and you should be able to avoid them, or there will be a possibility of an accident. Your concentration must be only on riding. Remember the traffic rules and follow them. After practicing a lot, you will be able to ride a bicycle confidently. Now move on to language study. First, there are words that have same pronunciation but differ in spellings. की काही असे शब्द असतात की ज्यांचा उच्चार सारखा असतो पण स्पेलिंग वेगळं असतं. दे आर कॉल्ड होमोफोन्स. अशा शब्दांना होमोफोन्स म्हणतात. फॉर एक्झाम्पल,
फेअर फेअर या दोन्हीचा उच्चार सारखा आहे पण स्पेलिंग बघा वेगळं आहे. FAIR FARE. दुसरा शब्द आहे नो नो, उच्चार सारखा आहे पण स्पेलिंग वेगळं आहे. KNOW नो आणि NO नो. समटाइम्स द वर्ड्स हॅव द सेम स्पेलिंग्स अँड प्रोनाऊन्सिएशन बट कॅन हॅव डिफरंट मिनिंग्स इन डिफरंट सिच्युएशन. मग बरेच वेळेस काय होतं की सारखं स्पेलिंग असतं, प्रोनाऊन्सिएशन सारखं असतं, पण वेगवेगळ्या सिच्युएशनमध्ये त्याचा वेगवेगळा अर्थ होतो. दे आर कॉल्ड होमोग्राफ्स. अशा शब्दांना होमोग्राफ असं म्हणतात. फॉर एक्झाम्पल वॉच. वॉच नावाचा शब्द आहे WATCH वॉच. वॉचचा कुठं कुठं अर्थ ऑब्झर्व होतो, वॉचचा कुठे अर्थ शोज होतो, शोज टाईम. दुसरा शब्द आहे फेअर. फेअरचा एक अर्थ होतो नॉट व्हेरी गुड और नॉट व्हेरी बॅड. दुसरा फेअर ॲन एक्झिबिशन अँड सेल ऑफ आयटम्स, की एखादं प्रदर्शन. तिसरं फेअर ऑफ कॉम्प्लेक्शन स्किन टोन, की चेहऱ्यातील उजळपणा, स्किन टोन, त्यालासुद्धा फेअर असं म्हणतो आपण. तर हे होमोग्राफ. होमोफोन्स अँड होमोग्राफ्स आर टुगेदर कॉल्ड ॲज होमोनिम्स. की होमोफोन्स, होमोफोन्स कोणते की ज्यांचा उच्चार सारखा आहे पण स्पेलिंग वेगळं आहे ते होमोफोन. आणि होमोग्राफ कोणते की स्पेलिंग सारखं, उच्चारही सारखा पण वेगवेगळ्या सिच्युएशनमध्ये वेगवेगळा अर्थ निर्माण होतो, त्यांना होमोग्राफ. तर या होमोफोन आणि होमोग्राफ या दोघांनाही एकत्रितपणे होमोनिम्स असं म्हटलं जातं. खाली एक ॲक्टिव्हिटी आपल्याला दिलेली आहे बघा. गिव द होमोफोन्स ऑफ द फॉलोइंग. खाली दिलेल्या शब्दांचे आपल्याला होमोफोन लिहायचे. पहिला शब्द दिलेला आहे ब्ल्यू, BLUE, त्याचा होमोफोन होतो BLEW ब्ल्यू. दुसरा शब्द आहे बेअर, BEAR, होमोफोन बेअर BARE. तिसरा आहे बीट, BWT बीट, त्याचा होमोफोन BEAT बीट. फोर्थ वर्ड इज गिवन टू, TO2, आणि त्याचा होमोफोन होतो TWO2. पाचवा दिलेला आहे आपल्याला सन, SON सन, याचा होमोफोन होतो SUN सन. सेकंड ॲक्टिव्हिटी इज फाइंड फ्रॉम द लेसन द होमोफोन्स ऑफ द फॉलोइंग. की खाली दिलेल्या शब्दांचे होमोफोन आपल्याला पुस्तकातून पाहून लिहायचे. ए, पिक द होमोफोन्स फ्रॉम द टेक्स्ट, की आता पुस्तकातून लिहायचे आपल्याला. हे पहिला शब्द दिलेला आहे CSEEC, त्याचा होमोफोन होतो SEAC. सेकंड इज वुड, WOOD वुड, त्याचा होमोफोन WOULD वुड. थर्ड वर्ड इज गिवन देअर, THERE, होमोफोन THEIR देअर. फोर्थ सीन, SCENE, होमोफोन SEEN सीन. फिफ्थ ओन, WON ओन, and homophone ONE one. Sixth word EYE, homophone I, capital I. Seventh word is peace, PEACE, homophone PIECE peace. Eighth word through, THREW through, and the homophone is THROUGH through. Ninth word is hence, homophone offense. 10th word is not, KNOT, and homophone is NOT, not. Activity B, explain how the underlined homographs differ in meaning. ही खाली दिलेले, खाली वाक्यामध्ये अंडरलाईन केलेले काही होमोग्राफ आहेत, त्यांच्या अर्थामध्ये ते वेगवेगळे कसे आहेत ते आपल्याला सांगायचे.
तर फर्स्टमधलं ए आहे, ही सॉ हिज 2 ब्रदर्स. या ठिकाणी सॉ खाली अंडरलाईन केलेली आहे. याची वेगळी मीनिंग आपल्याला सांगायची आहेत. इन द सेंटेन्स ए द होमोग्राफ सॉ इज द पास्ट टेन्स ऑफ वर्ड सी. दुसरं एक वाक्य यामध्ये दिलेलं आहे की द वूड कटर कट द विकेड ब्रांच विथ हिज शार्प सॉ. पहिल्या वाक्यामध्ये सॉ हे सीचं पास्ट टेन्स होतं आणि या वाक्यामध्ये सॉ हे काय बघूत. इन द सेंटेन्स बी द होमोग्राफ सॉ मीन्स अ टूल ऑफ अ कार्पेंटर यूज फॉर कटिंग वूड. आणि हे एखादं लाकूड कापण्यासाठी वापरण्यात येणारं साधन आहे सॉ, ज्याला आपण करवत वगैरे म्हणतो. सेकंडमध्ये 2 वाक्य दिलेले आहेत. पहिलं वाक्य आहे द बर्ड इंज्युअर्ड हिज विंग्स. विंग्स खाली अंडरलाईन केलेली आहे. आणि बी आहे ही लिव्ज इन द सी विंग ऑफ द बिल्डिंग. दोन्ही वाक्यामध्ये विंग हा शब्द आलेला आहे. तर ते आपण आता बघूत. ए इन द सेंटेन्स ए द होमोग्राफ विंग मीन्स द पार्ट ऑफ बॉडी of a bird used for flying. And in B, in sentence B, the homograph wing is one of the parts of large building. थर्ड यामध्ये 2 वाक्य दिलेले आहेत. पहिलं वाक्य आहे द एरोप्लेन विल लँड ॲट 9 PM शार्प. लँड हा एक शब्द आहे. आणि दुसऱ्या वाक्यामध्ये ही ओन्स 10 acre ऑफ लँड. तर या लँड या शब्दाचं आता आपल्याला मीनिंग कसं डिफरंट आहे ते बघायचं आहे. पहिल्या सेंटेन्समध्ये द एरोप्लेन विल लँड ॲट 9 PM शार्प असं सांगितलेलं आहे. यामध्ये लँड मीन्स टू कम डाऊन थ्रू द एअर ऑन टू ग्राउंड. आणि दुसरं जे सेंटेन्स आहे सेंटेन्स बी इट मीन्स ॲन एरिया ऑफ ग्राउंड यूज्ड फॉर सम पर्पज. फोर्थमध्ये सुद्धा 2 वाक्य देण्यात आलेले आहेत. फर्स्ट द हेड ऑफ द इन्स्टिट्यूशन वॉज ऑन लिव्ह. हेड खाली अंडरलाईन आहे. आणि दुसरा आहे ही बेंड हिज हेड डाऊन विथ चिन. दोन्ही वाक्यात हेड हा शब्द आहे. मीनिंग कसं डिफरंट आहे ते बघूयात. इन सेंटेन्स ए हेड मीन्स द पर्सन इन चार्ज ऑफ इन्स्टिट्यूशन or organization. In sentence B, head means the part of the body on top of the neck. Third activity, read the following sentences carefully. खाली दिलेले वाक्य हे आपल्याला काळजीपूर्वक वाचायचे आहेत. अंडरलाईन द वर्ब्स. या ठिकाणी क्रियापदाच्या खाली अंडरलाईन करा. अँड फाइंड आउट द टेन्सेस इन द सेंटेन्सेस. आणि खाली दिलेल्या वाक्यामधले आपल्याला काळ ओळखायचे आहेत. तर पहिलं जे वाक्य आहे ते वाक्य आहे द सन वॉज नाऊ असेंडिंग द स्काय. या ठिकाणी आपल्याला अंडरलाईन करावं लागेल वॉज असेंडिंग, पण नाऊमध्ये आले म्हणून वॉज नाऊ असेंडिंगच्या खाली आपण अंडरलाईन करायचं आहे. आणि आता आपल्याला याचा टेन्स ओळखायचा आहे. तर याचा टेन्स होईल पास्ट कंटिन्युअस टेन्स. सेंटेन्स बी स्टील दे टूक नो नोटीस ऑफ हिम. या ठिकाणी टूक खाली आपल्याला अंडरलाईन करायचं आहे. सेंटेन्स आहे सिम्पल पास्ट टेन्समधलं. शी इज स्टँडिंग ऑन a little high jump on the plateau. is standing खाली आपण अंडरलाईन करू. इज ऑक्झिलरी वर्ब आणि स्टँडिंग हे मेन वर्ब. तर हे आहे प्रेझेंट कंटिन्युअस टेन्सचं उदाहरण. डी ही लीन आउट इगरली. लीन खाली आपण अंडरलाईन करू. सिम्पल पास्ट टेन्सचं उदाहरण आहे. कर्ता क्रियापदाचं दुसरं रूप आणि त्यानंतर
ऑब्जेक्ट न येता फक्त इथे ॲडवर्ब आलेला आहे, सिम्पल पास्ट टेन्स. त्यानंतर ई, ही जस्ट फेल्ट डिझी. फेल्ट खाली पुन्हा आपण बघू कर्त्यानंतर क्रियापदाचं दुसरं रूप, सिम्पल पास्ट टेन्स. आता आपल्याला बघायचं आहे ॲडवर्ब. ॲडवर्ब म्हणजे मराठीमध्ये क्रियाविशेषण. An adverb is a word that tells us something more about a verb, an adjective or another adverb. की ॲडवर्ब असा शब्द असतो जो आपल्याला वर्बबद्दल, ॲडजेक्टिव्हबद्दल किंवा दुसऱ्या ॲडवर्बबद्दल जास्तीची माहिती देतो. अबाउट अ वर्ब, ही रन्स फास्ट. जेव्हा या वाक्यामध्ये फास्ट हे आपल्याला रन्सबद्दल शिल्लकची माहिती देते. रन या वर्बबद्दल शिल्लकची माहिती देणारा शब्द आहे फास्ट. द गर्ल सॅंग स्वीटली. सॅंग या वर्बबद्दल जास्तीची माहिती स्वीटली हा शब्द देतो, म्हणून तो ॲडवर्ब. सडनली द बेबी स्टार्टेड क्राईंग. आता क्राईंग हा वर्ब आहे, पण कशी तर सडनली म्हणून या ठिकाणी आपल्याला माहिती दिलेली आहे. नंतर अबाउट अन ॲडजेक्टिव्ह, की ॲडजेक्टिव्हबद्दल कशी माहिती देतं बघा ॲडवर्ब. द चेन इज व्हेरी स्टर्डी. स्टर्डी हे ॲडजेक्टिव्ह आहे आणि याच्याबद्दल आपल्याला शिल्लकची माहिती व्हेरी या ॲडवर्बच्या माध्यमातून देण्यात आलेली आहे. द टी इज टू हॉट. या ठिकाणी हॉट हे ॲडजेक्टिव्ह आहे, पण TOO या ॲडवर्बने याची जी तीव्रता आहे चहाच्या गरम असण्याची तीव्रता ती आपल्याला सांगितलेली आहे. आता दुसऱ्या ॲडवर्बबद्दल एक ॲडवर्ब कशी शिल्लकची माहिती देतो, जास्तीची माहिती देतो, तर यू शूड रन व्हेरी फास्ट. बघा या ठिकाणी क्रियापद म्हणजे वर्ब आहे रन, त्यानंतर फास्ट हे ॲडवर्ब आहे, पण या फास्ट या ॲडवर्बबद्दल सुद्धा व्हेरी हे दुसरं ॲडवर्ब जास्तीची माहिती सांगत आहे. अबाउट अ फ्रेज और सेंटेन्स, एखाद्या फ्रेज किंवा सेंटेन्सबद्दल कशी जास्तीची माहिती सांगते. उदाहरण बघा, अनफॉर्च्युनेटली युअर आन्सर इज करेक्ट. हे जे वाक्य आहे युअर आन्सर इज इनकरेक्ट, युअर आन्सर इज इनकरेक्ट याबद्दल अनफॉर्च्युनेटली या ॲडवर्बच्या माध्यमातून सांगण्यात आलेलं आहे. ॲडवर्ब्स गिव्ज अस इन्फॉर्मेशन अबाउट, की ॲडवर्ब्स आपल्याला कशाची माहिती देतात. सगळ्यात पहिले प्लेस, जागेची माहिती देतात, स्थळाची माहिती देतात. फॉर एक्झाम्पल गो देअर, तू तिथे जा. कम इन, टाईमची माहिती देतात. फॉर एक्झाम्पल आय विल डू माय होमवर्क टुमारो, मी माझं होमवर्क करील, पण कधी टुमारो, वेळेबद्दल सांगितलं आहे. आय नीड पेन्सिल नाऊ, मला पेन्सिल हवी आहे, पण कधी आत्ताच, म्हणजे टाईमबद्दल, वेळ काळ त्याबद्दल सांगितलेलं आहे. मॅनर्सबद्दल कशी माहिती देतात बघा. मॅनर ऑर द वे समथिंग इज डन, की एखादी गोष्ट कशा पद्धतीने घडते किंवा त्याला आपण मॅनर्स म्हणतो, रीत म्हणतो. उदाहरणार्थ रीड स्लोली, हळू वाच. राईट वेल, या ठिकाणी रीड स्लोलीमध्ये स्लोली हे ॲडवर्ब आहे आणि राईट वेलमध्ये वेल हे काय आहे, ॲडवर्ब आहे. आता डिग्रीबद्दल कशी माहिती देतो बा ॲडवर्ब. फॉर एक्झाम्पल द वॉटर इज टू कोल्ड. कसं आहे, द वॉटर इज टू कोल्ड, कोल्ड पण कसं टू कोल्ड, म्हणून डिग्रीबद्दल माहिती दिली. मेनी ॲडवर्ब्स एंड विथ LY, की बरेचसे ॲडवर्बचे शेवटी LY येते. जसं स्लोली, ॲक्च्युली, सरप्रायझिंगली एटसेट्रा. लाईक ॲडजेक्टिव्स, की ॲडजेक्टिव्हसारखंच ॲडवर्ब्स कॅन ऑल्सो बी यूज्ड इन कंपॅरेटिव्ह अँड सुपरलेटिव्ह डिग्री फॉर्म्स, की ॲडजेक्टिव्हसारखंच ॲडवर्बसुद्धा कंपॅरेटिव्ह आणि सुपरलेटिव्ह डिग्रीमध्ये वापरता येते. फॉर एक्झाम्पल ही स्पोक मोस्ट इम्प्रेसिव्हली. बघा या ठिकाणी इम्प्रेसिव्हली हे ॲडवर्ब वापरलं आपण. मोस्ट इम्प्रेसिव्हली हे सुपरलेटिव्ह डिग्रीमध्ये वापरलं. त्यानंतर दे डान्स्ड मोर ग्रेसफुली,
या ठिकाणी ग्रेसफुली हे ॲडवर्ब आपण वापरलं, पण हे आपण मोर म्हणजेच कंपॅरेटिव्ह डिग्रीमध्ये वापरलेलं आहे. तर अशा पद्धतीनं आपण ॲडवर्बबद्दल माहिती पाहिली. आता त्यानंतर आपण बघू पॅसिव्हबद्दल. जसं आपण ॲक्टिव्ह व्हॉईस पॅसिव्ह व्हॉईस पाहतो ना, तर तसं आपल्याला आता पॅसिव्हबद्दल माहिती पाहायची आहे. मेनी ॲक्शन्स इन्व्हॉल्व 2 people ऑर थिंग्स, की बऱ्याचशा कृतींमध्ये 2 गोष्टी आवश्यक असतात, 2 व्यक्ती किंवा 2 गोष्टी आवश्यक असतात. वन दॅट परफॉर्म द ॲक्शन अँड वन दॅट इज अफेक्टेड बाय द ॲक्शन, की एक जो कृती करतो आणि दुसरा जो कृतीने अफेक्टेड होतो, कृतीने प्रभावित होतो. फॉर एक्झाम्पल, सोनाली एट द मँगो, सोनालीने आंबा खाल्ला. हिअर द ॲक्शन ऑफ इटिंग इन्व्हॉल्व सोनाली, या ठिकाणी कृती झाली त्यामध्ये सोनालीचा समावेश आहे, जिने खाल्ला. आणि दुसरी गोष्ट आहे मँगो, अँड द मँगो विच गेट्स इटन, जो खाल्ला गेला. सोनाली इज द सब्जेक्ट अँड मँगो इज द ऑब्जेक्ट ऑफ वर्ब इट. या वाक्यामध्ये इट या क्रियापदाचा कर्ता आहे सोनाली आणि त्याचं कर्म आहे मँगो. वेन यू वॉन्ट टू टॉक अबाउट हू परफॉर्म द ॲक्शन, द डुअर ऑफ द ॲक्शन इज द सब्जेक्ट, की ज्यावेळेस आपण विचारतो की ही कृती कोणी केली, म्हणजे या कृतीचा कर्ता कोण, तर त्यावेळेस तो असतो सब्जेक्ट, कर्ता. समटाईम्स यू वॉन्ट फोकस ऑन द सब्जेक्ट, की बऱ्याच वेळेस आपण फोकस ऑन दी ऑब्जेक्ट, बऱ्याच वेळेस आपण ऑब्जेक्टवर फोकस करतो, कर्मावर फोकस करतो. द थिंग, कर्म काय आहे तर द थिंग अफेक्टेड बाय द ॲक्शन, त्या कृतीने प्रभावित झालेली जी गोष्ट आहे ती आहे कर्म. देन यू मेक इट द सब्जेक्ट ऑफ दॅट सेंटेन्स, मग तुम्ही त्याला त्या वाक्याचा कर्ता बनवता. फॉर एक्झाम्पल, द मँगो वॉज इटन, तो आंबा खाल्ल्या गेला. आता या ठिकाणी आंबा हा काय झाला, कर्ता झाला. ऑर यू मे ऑर मे नॉट मेन्शन द डुअर, की बऱ्याच वेळेस तुम्ही जो करणारा आहे, ज्याने ॲक्शन परफॉर्म केली, त्याला बऱ्याच वेळेस मेन्शन करता किंवा मेन्शन करत नाही. हिअर सोनाली ऑर द पर्सन हू एट इट, की सोनाली किंवा जी व्यक्ती जिनं हा आंबा खाल्ला. दिस इज पॅसिव्ह कन्स्ट्रक्शन ऑर पॅसिव्ह व्हॉईस, यालाच आपण पॅसिव्ह कन्स्ट्रक्शन किंवा पॅसिव्ह व्हॉईस म्हणायचं. इन दिस टाईप ऑफ कन्स्ट्रक्शन, या अशा पद्धतीच्या कन्स्ट्रक्शनमध्ये द थिंग अफेक्टेड बाय द वर्ब इज द सब्जेक्ट, की ज्या गोष्टी क्रियापदानुसार अफेक्टेड होतात तो सब्जेक्ट ऑफ सेंटेन्स बनतो. द वर्ब इज इन द पॅसिव्ह फॉर्म, की अशा प्रकारच्या रचनेमध्ये जे काही तुमचं क्रियापद असते ते पॅसिव्ह फॉर्ममध्ये चाललं जातं. फॉर एक्झाम्पल, बी आणि नंतर पास्ट पार्टिसिपल, की बीचं सहाय्यकारी क्रियापद आणि त्याच्यानंतर त्या वर्बचं पास्ट पार्टिसिपल वापरलं जातं. अँड द डुअर ऑफ ॲक्शन मे ऑर मे नॉट बी मेन्शन, आणि तो जो परफॉर्म करणारा व्यक्ती किंवा वस्तू आहे तर त्याला कधी मेन्शन केलं जातं, कधी कधी मेन्शनसुद्धा केल्या जात नाही. इन द फॉलोइंग एक्झाम्पल्स ऑफ पॅसिव्ह व्हॉईस, खाली काही पॅसिव्ह व्हॉईसचे एक्झाम्पल देण्यात आले आहे. द डुअर ऑफ ॲक्शन इज नॉट मेन्शन, की कृती करणारा जो काय आहे तो या ठिकाणी मेन्शन केलेला नाही आहे. फॉर एक्झाम्पल्स, द प्लांट्स आर प्रून्ड, द प्लांट्स आर प्रून्ड, या ठिकाणी असं सुद्धा आपण लिहू शकलो असतो, द प्लांट्स आर प्रून बाय, मग त्या व्यक्तीचं नाव किंवा देम, हिम, हर असं लिहिलेलं असतं, पण या ठिकाणी तो मेन्शन केलेला नाही आहे. तसेच हे वाक्य खालचे बघा, अ कप ऑफ टी इज ऑफर टू एनी गेस्ट. त्यानंतर मेनी ॲनेक्डोट्स रिलेटेड टू मार्क ट्वेन आर टोल्ड, या ठिकाणी डुअर ऑफ ॲक्शन इज नॉट मेन्शन्ड. इफ वी विश टू मेन्शन द डुअर इन पॅसिव्ह सेंटेन्सेस,
की आपल्याला जर का पॅसिव्ह सेंटेन्सेसमध्ये डुअर मेन्शन करायचं असेल, परफॉर्म करणारा व्यक्ती वस्तू मेन्शन करायची असेल, वी मेन्शन इट बाय ॲडिंग बाय बिफोर इट. आणि ते तसं करत असताना आपल्याला ती व्यक्ती किंवा वस्तू मेन्शन करत असताना त्याच्या अगोदर बाय लिहावं लागतं. फॉर एक्झाम्पल, दिस पेन वॉज गिवन टू मी बाय माय आंट, की या ठिकाणी डुअर कोण आहे तर माय आंट. आणि तो मेन्शन करत असताना किंवा ती मेन्शन करत असताना आपल्याला अगोदर बाय हा शब्द लिहावा लागला. नोट दॅट ओनली ट्रान्झिटिव्ह वर्ब्स कॅन बी यूज्ड इन द पॅसिव्ह वॉइस, की पॅसिव्ह वॉइसमध्ये फक्त ट्रान्झिटिव्ह वर्ब्स सकर्मक क्रियापदांचा वापर केला जातो, हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. तर हे होता इंग्लिश वर्कशॉप चॅप्टर 1.5 हिज फर्स्ट फ्लाईट. अशाच प्रकारचे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी या चॅनलला सबस्क्राईब करा. आमच्या चॅनलचे सर्वच व्हिडिओज ताबडतोब तुमच्यापर्यंत पोहोचण्यासाठी बेल आयकॉन बटनला क्लिक करा. हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा. तुमच्या मित्रमैत्रिणींमध्ये, गरजू विद्यार्थ्यांमध्ये जास्तीत जास्त प्रमाणात शेअर करा. काही अडचण असेल, काही सजेशन असेल, काही इन्फॉर्मेशन असेल किंवा रिप्लाय द्यायचा असेल तर कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा. हा व्हिडिओ अत्यंत काळजीपूर्वक आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट टिल द एंड शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल तुम्हा सर्वांचे मनापासून आभार. थँक्यू. थँक्स अ लॉट.